एक महिन्यापासून आम्ही जे बाहेरील मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही प्रत्यक्ष भेटून ज्यांना आम्हाला भेटता नाही आलं त्यांना आम्ही मोबाईल मार्फत संवाद करून त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला आहे की नवी मुंबई वाचवायची असेल तर भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करा, नाईक साहेबांना सपोर्ट करा। आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या नवी मुंबईमध्ये आज स्वच्छ आणि सुंदर शहर आहे। आतापर्यंत आपल्या शहराला अनेक वेळा प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे स्वच्छ आणि सुंदर शहराचं। म्हणून नवी मुंबई वाचवायची असेल तर नवी मुंबईत भाजपला प्रचंड मताने विजय करून आणि त्याबरोबर आम्हालाही प्रचंड मताने विजय करा असं आव्हान आम्ही नागरिकांना करत आहोत। हा उमेदवार ॲडव्होकेट निलेश भोजने 31 तारखेला त्याचा अर्ज जे आरो असतात त्यांनी बाद केला, जबकि ते कोणत्याही प्रकारे त्यांना तो अधिकार नसतो बात करण्याचा। हा जो कलम 10(1)D असा जो कलम आहे भारतीय संविधानाचा, त्याच्यामध्ये असा नियम आहे की नगरसेवक झाल्यानंतर त्याने कुठलं अनधिकृत बांधकाम केलं तर ते त्याचा नगरसेवक बाद करण्याचा अधिकार हा आरोला असतो, कोर्टाला असतो। यांना कुठलाही अधिकार नाहीये, परंतु यांनी कोणत्या आमिषाखाली हे सर्व केलं, कोणत्या ताकदीच्या जोरावर किंवा कोणाच्या इशाऱ्याने किंवा कोणाच्या प्रेशरखाली हा अर्ज बाद केला तो त्यांनाच माहिती। त्यांना आज कोर्टाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की हा अर्ज बाद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नाही। त्यामुळे आज आमचा उमेदवार हा पुन्हा एकदा वैध ठरलेला आहे आणि आमचं दर्शन भोईर हे आम्ही ज्यांची आज प्रचार करत होतो त्यांच्या आधिपत्याखाली आज मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी करता आणि नाईक साहेबांच्या शब्दाखाली मी आज माघार घेऊन आज इथे निलेश भोजने यांना पूर्ण पाठिंबा देणार आणि मी स्वतः फिरून लोकांना सांगणार की आपण कमळाला मतदान करा। आम्ही आज गेले किती दिवस प्रचार चालू आहे, खूप छान प्रतिसाद आहे आणि 90% आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। आम्ही लोकांपर्यंत जे बाहेर गेले त्यांच्याशी आमचा संवाद झालाय